नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. घोटस येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनस्थ शिल्पफलकाचे अनावरण. भर पावसात कमालीचा उत्साह. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या साक्षीदार महाराष्ट्रातील 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा मान बहाल केला आहे. ही घटना महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. याचेच औचित्य साधून कल्याण तालुक्यातील घोटस ग्रामपंचायत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनस्थ शिल्पफलकाचे अनावरण भाजपाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या हस्ते तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र गोडविंदे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणाने परिसर दणाणून सोडला. प्रथम घोटस गावातील श्री गणेश महिला मंडळ समाज हॉल दुरुस्ती कामाचे उद्घाटन उद्योजक दिनेश कथोरे, सभापती रवींद्र गोडविंदे, भाजपा उपाध्यक्ष राजाराम चौधरी, संचालक योगेश धुमाळ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आलं. यानंतर मूर्तिकार पप्पी गोंडाबे यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनस्थ शिवशिल्पाचे अनावरण जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणाने परिसर दणाणून गेला. या शुभ प्रसंगी कुमारी गायकवाड हिने छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आपल्या अमोघ वक्तृत्वाने उपस्थितांसमोर मांडले. तसेच श्री डाकी यांनी महाराजांचा इतिहास सांगितला. उद्योजक श्री कथोरी यांनी घोटस ग्रामपंचायतीचे व सरपंच उपसरपंच सदस्यांचे कौतुक केलं. या ग्रामपंचायतीचे अनुकरण इतर ग्रामपंचायतीने करावं असं आवाहन त्यांनी केलं. या प्रसंगी कल्याण ग्रामीणचे प्रमुख शेखर लोणे, सरपंच राजेंद्र मगर, उपसरपंच रोशनी धुमाळ, सदस्य संतोष धुमाळ, सुयोग मगर, वनिता मगर, जागृती गायकवाड, दया मगर, रसिका मगर, रत्ना सुरोशी, अलका मगर, आधार संस्थेचे अध्यक्ष भगवान शिरोसे, समाजसेवक काशीनाथ मगर, शंभुदुर्ग संघटनेचे अध्यक्ष आदेश चौधरी, म्हसकडचे उपसरपंच अनंत दोर्लेकर, फळेगावचे प्रवीण ढोले, गणेश जाधव, रवींद्र जाधव, मुकेश शेलार, पांडुरंग टेंभे, सुनील डवले, नरेश टेंभे, अमोल गजरे, डॉक्टर नांदगावकर, उत्तर धुमाळ, नंदू धुमाळ, रणजित धुमाळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच राजेंद्र वामन मगर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनस्थ शिल्पकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भर पावसात हा दिमागदार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. मगर आणि त्यांचे सर्वच ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य त्यांनी जो पुढाकार घेऊन जे चित्र उभं केलं ते अतिशय वाखण्यात वेगळं काम त्यांनी केलं आहे. असं काम करण्यासाठी भाग्य असावं लागतं. पण प्रत्येकाच्या नशिबी असं चांगलं कार्य घडणं भाग्याचं लक्षण आहे. राजूजी, तुमच्या आणि तुमच्या सर्व टीमचं मी आभार करतो आणि असंच काम पुढे तुमच्या हातून होत जावं अशी शुभेच्छा देतो. कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाने काम करत असताना गावाचा विकास तर होतच आहे, पण गावाचा विकास करताना आपली संस्कृती, आपला धर्म आपला जपला पाहिजे. त्याचं हे ज्वलंत उदाहरण घोटसेंनी दिलं आहे. घोटसेच्या बरोबर आणखी कल्याण तालुक्यातील किंवा ठाणे जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये बरेचशा ठिकाणी आपल्याला त्या पुढील काळात अशा वास्तू पाहायला मिळतील असे मी तुम्हाला आश्वासन देतो. की युनेस्कोने 12 गडकिल्ल्यांना वर हिरीचा दर्जा दिला आणि खरोखर त्याचंच एक अभिमानास्पद गोष्ट म्हणून त्या घोटसई गावामध्ये राजू मगर यांच्या संकल्पनेतलं हे चित्र या ठिकाणी उभं राहिलं. महाराजांचे विचार हे तळागाळापर्यंत पोचले पाहिजेत. महाराजांचं जीवन हे आजच्या प्रत्येक तरुणाला कळलं पाहिजे. महाराजांचं राज्याविषयी संकल्पना, महाराजांच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ज्या संकल्पना होत्या त्या संकल्पना लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. आजसुद्धा महाराजांच्या विचारांची गरज आहे. महाराजांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीची गरज आहे. महाराजांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांच्या विचारांची गरज आहे. ते महाराजांनी जे केलं ते आजच्या पिढीलासुद्धा गरजेचं आहे. असं शुद्ध राजकारण महाराजांनी त्यावेळेला केलं होतं आणि त्याचंच युनेस्कोने आज आम्हाला हा बहुमान दिलेला आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातले 11 किल्ले त्याचा खूप आम्हाला अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मातीतले आहेत.
आणि खरोखर अभिमानास्पद असं की आम्ही या माती जन्माला आलो की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. त्यामुळं लोकांसमोर जेवायला किंवा तरुणांसमोर जेव्हा काय घेऊन जायचं आहे, तर आज मोदीजींच्या माध्यमातून किंवा देवेंद्रच्या माध्यमातून हे युनेस्कोने जे 11 गडकिल्ले दिलेले आहेत, हा खूप मोठा ठेवा पुढच्या काही पिढ्यांसाठी हा नक्की उपयोगात पडेल आणि या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे चालतील. या गावाला गुस्से गावाला आमचे कार्यसम्राट आमदार किसनजी कटोरे साहेब यांच्या माध्यमातून गावात सुरुवात ते शेवट अशी कुठलीच गोष्ट गावाच्या विकासासाठी त्यांनी शिल्लक ठेवलेली नाही आहे. गावात रस्ते असतील, इतर समस्या असतील, असे कुठल्याही त्यांनी अपूर्ण ठेवलेले नाही आहेत. पूर्ण समस्या साहेबांच्या माध्यमातून त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यातच भर म्हणून आमची सर्वांची ग्रामपंचायत, आमची ग्रामपंचायत घोटसे, तसेच आमचे गुड्डू शेठ असतील, काशीनाथ दादा वगैरे असतील, भगवान काका असतील आणि माणिक भाऊ असतील आणि आमची संपूर्ण ग्रामपंचायत असेल आणि आमची सर्व बॉडी. आणि आमचं एक ठरलेलं होतं का गावासाठी आपण काहीतरी वेगळं करूया. त्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प करण्याचं ठरवलं आणि ते सतत उतरण्यासाठी नेहमी बघत असतो का छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा शिल्प तयार करण्यासाठी खूप आपल्याला अडीअडचणी उभी राहतात. पण त्या अडीअडचणींवर मात करून आम्ही आज घोटसे गावासाठी एक आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प आपण तयार करू शकतो. आणि त्या घोटसे गावाचा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घेऊन त्यांच्या गावामध्ये सुद्धा तयार करावं, हेच आमचं मागणं होतं. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.